स्वारगेट अत्याचार प्रकरणाला आता आठवडा पूर्ण होत आलाय। या प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला अटक केल्यानंतर त्याच्याबाबत अनेक नवनवीन खुलासे होत आहेत। आरोपी आणि पीडित तरुणी मध्ये सहमतीने संबंध झाल्याचा दावा आरोपीचे वकील आणि कुटुंबियांकडून केला जातोय। पीडितेने अत्याचार होत असताना आरडाओरडा का केला नाही या मुद्द्यावरून गाडेचे वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पीडितेच्या जबाबात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आपल्याला काही करून जिवंत राहायचं होतं आणि त्यामुळे आपण आरडाओरडा केला नसल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितले। पीडितेच्या या हतबलेचा फायदा घेऊन नराधाम दत्ता गाडेनं तिच्यावर 2 वेळा अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तसंच पीडितेला पैसे दिल्याचा आरोपीच्या वकिलांनी केलेला दावा समलैंगिक असल्याचं त्याच पोलिसांना सांगणं, हे सगळे दावे खोटे ठरणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। त्याच्यावर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्याच्या आणि त्याच्या वकिलांच्या खोटेपणाचे पितळ उघड पडताना दिसते। अत्याचार होताना नक्की काय झालं त्याबाबत पीडितेने पोलिसांना दिलेला जबाब काय आणि गाडे आणि त्याच्या वकिलांचे दावे खोटे ठरणारे कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। नराधाम दत्ता गाडेनं पीडितेला कंडक्टर असल्याचं सांगितलं, स्वारगेट बस स्थानकात उभे असलेल्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले। पण यावरून आरोपी दत्ता गाडे, त्याचे वकील आणि त्याच्या कुटुंबियांनी दोघांमध्ये संबंध सहमतीने झाल्याच्या वावड्या उठवल्या होत्या। तरुणी आधी बसमध्ये गेली, मग गाडे गेला। बस आगारात होती, तेथे खूप लोक होते, तिच्यावर अत्याचार होत होता, तर तिने आरडाओरडा का केला नाही असं गाडेच्या वकिलांचं आणि बायकोचं म्हणणं होतं। आता याबाबत पीडितेच्या जबाबात धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे। कंडक्टर असल्याचं सांगत फलटणला जाणारी बस दुसरी आहे असं गाडेनं पीडितेला सांगितलं। यावेळी तो ताई ताई म्हणत तिला शिवशाही बसकडे घेऊन गेला। तरुणीनं बसमध्ये कोणीच नसल्याचं विचारल्यावर सगळे झोपलेत, आज जाऊन टॉर्च मारून बघ असं गाडेने तिला सांगितलं। त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बसमध्ये चालल्यानंतर गाडेही तिच्या मागोमाग आत गेला। त्यानं बसचा मुख्य दरवाजा, प्रवासी आणि ड्रायव्हरमध्ये असलेला दरवाजा असे दोन्ही दरवाजे बंद केले। पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचं पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा नराधाम दत्तात्रय गाडेनं तिला जबरदस्ती बसच्या सीटवर ढकलून दिलं। तरुणीनं मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण बसच्या काचा बंद असल्याने याबाबत कोणालाच कळलं नाही। तरुणीने आरडाओरडा करू नये म्हणून गाडेनं तिचा गळा दाबला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली। या सगळ्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली। आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती गाडेकडे याचना करू लागली। याचाच फायदा घेऊन गाडेने तिच्यावर अत्याचार केला। त्या तरुणाला कुठल्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता आणि त्यामुळे सुरुवातीला आरडाओरडा केल्यानंतर पीडितेचा प्रतिकार कमी झाला। काय करायचे ते कर, फक्त मला जिवंत सोड, मला मारू नकोस अशीच याचना ही पीडित गाडेकडे करत होती आणि त्याने दुसऱ्यांदाही तिच्यावर अत्याचार केल्याचं आता पीडितेच्या जबाबात स्पष्ट झालंय। त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पीडितेच्या हतबलतेचा विकृत गाडेनं गैरफायदा घेतल्याचं समोर येते। यामुळे त्याच्या वकिलाचा आणि कुटुंबियाचा दावा हा फक्त त्याला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जाते। यासोबत गाडेची सगळी कुंडली ही आता पोलिसांच्या तपासात बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यावर आधी दाखल असलेल्या 7 गुन्ह्यांची माहिती समोर आल्यावर त्याने याआधी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली जाते। त्याने याआधी एका महिलेवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या महिलेने घाबरून हे प्रकरण पुढे नेलं नाही। या पीडितेने दत्तात्रय गाडेविरुद्ध फक्त चोरीची तक्रार दिली होती अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे। गाडे दिवसभर आपल्या गुन्हाड गावी थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँड वर महिलांना हिरायचा अशी कबुली त्याने याआधीच पोलिसांना दिली आहे। यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण तेव्हाही त्याच्या घरचे त्याच्या पाठीशी उभे राहिल्यानं सांगितलं जाते।
यासोबत स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपी गाडेनं आपलं समलैंगिक असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. तो समलैंगिक संबंध ठेवून पैसेही कमवायचा असं याआधी उघड झालं होतं. आता ससून रुग्णालयात गाडेचा लैंगिक क्षमता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची देखील माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तसं दत्ता गाडेनं पीडितेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिला 7,500 रुपये दिले. तिथे तिचा एजंटही होता. त्या दोघांमध्ये पैशाचा वाद झाला आणि त्यामुळे तिने अत्याचाराचे आरोप केल्याचं गाडेच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. पण आता गाडेच्या वकिलांचा हा दावा देखील फोल ठरणारा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. कुठलाही कामधंदा न करणाऱ्या गाडेकडे इतके पैसे कोठून आले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक अकाउंट डिटेल्स, व्यवहार, ऑनलाईन पेमेंट या सगळ्यांची सखोल चौकशी केली. दत्तात्रय गाडेच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले, संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का, या सगळ्यांचा तपास पोलिसांनी केला आणि तेव्हा घटनेपूर्वी आरोपी गाडेच्या खात्यावर फक्त 249 रुपये असल्याचं देखील समोर आले. तसेच गेल्या 3 महिन्यापासून त्याच्या खात्यावर इतकेच पैसे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यानं पीडितेला 7,500 रुपये दिल्याचा त्यांच्या वकिलांनी केलेला दावा हा संपूर्णपणे खोटा आहे हे सिद्ध झाले. तसेच तरुणी आरोपीच्या संपर्कातही नव्हती हे सुद्धा तपासात निष्पन्न झाले. इतकंच नाही तर गाडेच्या विकृतीचे आणखी काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जाते. सराईत गुन्हेगार असलेला दत्ता गाडे शिरूर परिसरात एका लॉजच्या बाहेर लपून बसायचा. तिथे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना तो हेरायचा. या महिलांचे लॉजमध्ये येता जातानाचे फोटो तो लपून शूट करायचा. त्यानंतर या महिलांना गाडे एकटात गाठायचा आणि हे व्हिडिओ दाखवून तो त्या महिलांना ब्लॅकमेल करायचा. हे करतानाच तो त्यांच्याकडून संबंध ठेवण्याची मागणी देखील करायचा. आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी व्हायला नको म्हणून या विवाहबाह्य संबंध असलेल्या महिला गाडे विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यायच्या नाहीत. हेच लक्षात आल्यानं गाडेचा आत्मविश्वास देखील वाढला आणि तो सातत्याने असे प्रकार करत राहिल्याचंही पोलिसांकडून सांगितलं जाते. एकामागोमाग एक होणारे हे सगळे खुलासे लक्षात घेतल्यानंतर नराधम दत्ता गाडे हा किती क्रूर आणि विकृत मानसिकतेचा होता याचा अंदाज येतोय. त्यामुळे त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता आरोपी गाड्यांची DNA टेस्ट ही होणार आहे. आरोपीच्या DNA टेस्टसाठी रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेत. आरोपी विरुद्ध पोलिसांना सबळ पुरावे मिळालेत. बसची फॉरेन्सिक चाचणी करून त्यात पोलिसांना पुरावे मिळाल्याचं सांगितलं जातंय. पण इतकं सगळं असूनही अजूनही दत्तांच्या घरचे, त्याची बायको आणि त्याचे वकील त्याचा बचाव करताना दिसत असल्याने मोठा संताप मात्र व्यक्त केला जातोय. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा.